नमस्कार मित्रांनो, आज 20 जून लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. हा जो परशु आहे तो सखी आणि कान्हाचा विश्वासघात करणार आहे आणि सरकारसाठी सखी आणि कान्हाचं टेंडर चोरणार आहे. पण मित्रांनो, आता सखी आणि कान्हा परशुला रंगेहात पकडतात का, बघूया आजच्या भागात. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की मनस्विनीने सगळ्या गृहिणींचा अपमान केलाय, त्यामुळे सखी तिला चांगलाच धडा शिकवते. मित्रांनो, खूप मजा येणार आजच्या भागात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जे चॅनलवर नवीन असतील तर मालिकेच्या खऱ्या रिव्ह्यूसाठी सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर सुरू करूया आजच्या भागाला. तर आजचा भाग सुरू होतो. कान्हा सखीला म्हणत असतो आणि तो सखीला हिंट्स देत असतो की मागच्या जन्मी मला असं वाटतं की मी कृष्णा बनायचो आणि तुम्ही राधा. असं झालं असू, मला तर कायम वाटतं, पण हरकत नाही, तुम्हाला ते वाटत नाहीये. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुम्हाला सगळं आठवेल. पण आता सखी कान्हाला सिरियसली घेत नाही, म्हणते असं काही असतं का. त्याआधी ती थोडासा असा विचार करते. आता बघा मित्रांनो काय होतं. सखी आता एकदम सिरियसली कान्हाला विचारते आणि ती कान्हाला म्हणते तुझे बाबा कसे गेलेत. त्यावर आता कान्हाला सगळा भूतकाळ आठवतो. मनस्विनीने कसा हल्ला केला होता आणि पोटात चाकू खुपसला होता कान्हाच्या बाबांच्या, हे आता कान्हाला आठवतं. आणि कान्हा अस्वस्थ होतो आणि सखीला म्हणतो काही आठवणी सांगण्यासारख्या नसतात, आणि तसंही तुम्ही मला नवरा मानतच नाही आता. त्यामुळे जेव्हा तुम्ही मला नवरा मानाल तेव्हा मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगून टाकेल. सखी म्हणते ठीक आहे, आणि सखी कान्हाला म्हणते की आय नीड अ ब्रेक, आणि सखी आता खाली जाते. आणि बघा मित्रांनो काय होतं. सखी गेल्याबरोबर कान्हा आता वर सखीच्या सुटकेसकडे बघतो आणि आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की जेव्हा सखीने अल्बम विचारला होता कान्हाला आणि म्हटलं होतं की तिला बघायचंय, जेव्हा सखी आणि कान्हा कपडे लावत होते तेव्हा, तर तेव्हाच कान्हाने त्याचा अंदाजा लावला होता की सखीची नजर या अल्बमवर पडली आहे आता, आणि हा अल्बम लपवून आता चालणार नाहीये आणि सखी आता कान्हाच्या बोलण्यावर फसणार नाहीये. कान्हा हे सगळं त्याच्या मनात म्हणतो आणि पुढे तो म्हणतो की कधी पण हा अल्बम मला मागू शकते, आणि जेव्हा ती मागणार तेव्हा ती फोटोज बघेल. हे शेवटचे फोटो जर तिने बघितले जे खरं तर तिने बघायला नकोत, तर प्रॉब्लेम होणार, आणि आता ती योग्य वेळ नाहीये. आणि असं म्हणून कान्हाने आधीच अल्बम मधले 2 शेवटचे फोटो काढून घेतले असतात. कदाचित हे फोटोज एकतर यांचे फॅमिली फोटोज असणार आहे, जे राघव कामत आणि देवदत्त यांच्या फॅमिलीचे एकत्र फोटोज, किंवा सखी आणि कान्हाचा फोटो सुद्धा असू शकतो लहानपणीचा. तर कान्हा आता ते 2 फोटोज काढतो आणि कुठे लपवतो माहितीये, तो सखीचा सुटकेस खाली काढतो, त्यामधून सणाचा कुर्ता बाहेर काढतो जो कान्हाने सखीला दिला होता. आणि कान्हा असा विचार करतो की सध्या सखीचा राग जायला वेळ आहे, त्यामुळे सध्या तर ही कुर्त्याला हात लावणार नाही, म्हणून कान्हा ते 2 फोटोज सखीच्या सणावाला कुर्त्यामध्ये लपवतो. आणि बघा मित्रांनो काय होतं. सखीची ट्रॉली बॅग तो परत वर ठेवून देतो आणि आता प्रेझेंट मध्ये कान्हा आता स्वतःला म्हणतो आज तर सखीला अर्ध सत्यच सांगितलंय, पण सॉरी सखी, जोपर्यंत आपलं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लपंडाव मला खेळावाच लागणार आहे. आणि मित्रांनो, आता दुसरा दिवस असतो. ही जी मनस्विनी आहे ती सकाळ सकाळी कोणावर तरी अशी भडकत असते. ती फोनवर असते आणि म्हणत असते मी चिडत नाहीये, आणि जरी मी चिडले तरी तुम्ही कोण आहात मला सांगणार आहे, तुम्ही तुमचं काम करा. आय नो आधी टेंडरची फाईल नवा ते बनवायचे, पण आता ते नाही आहेत, ते गेले कंपनी सोडून. पुढे आता ही मनस्विनी कॉलवर पुढे बोलते की कामत कन्स्ट्रक्शन हरेल असं वाटतंय का तुम्हाला. ही कंपनी सरकार चालवते, नेहमी हे लक्षात ठेवा. आणि यावेळी टेंडर्सचे पेपर्स मी स्वतः बनवणार आहे आणि जिंकणार सुद्धा आहे, त्यामुळे आता कामाला लागा आणि कागदपत्र तयार करायला घ्या. आता फोन ठेवून झाल्यावर मनस्विनी सोफ्यावर बसते आणि ती डोक्यावरशी हात ठेवते, आणि सखी आणि कान्हाने मस्त स्पीकर लावण्याची झोप उडवली असते. म्हणून आता ही मनस्विनी म्हणते कालच्या धिंगाण्यामुळे डोकं दुखतंय माझं, असं वाटायला लागलंय फुटेलच आता. आणि आता हिला माहिती नसतं की वेदू तर काम सोडून गेलीये. विसरली असते की वेदू कान्हाची खबरी होती. आणि मनस्विनी वेदूला हाक मारते आणि म्हणते वेदू माझा ब्रेकफास्ट कुठे आणणार आहेस की मी मेल्यावर आणशील. तितक्यात तिथे आता कान्हा आणि सखीची एंट्री होते. कान्हा म्हणतो मेल्यावर काय बोलताय तुम्ही, काय भाषा आहे ही, एवढे शुभ दिवस इतक्या लवकर थोडी येणार आहे. तर हे ऐकून सखी हसतेच. कान्हाला म्हणते बरोबर आहे. आणि तसेही सखी आता मनस्विनीला म्हणते बरेच हिशोब बाकी आहे तुमचे. त्यावर मनस्विनी म्हणते ही सरकार कोणाचाच हिशोब ठेवत नाही, त्यामुळे तुमचं गणित बिघडवायला मला वेळ लागणार नाही. अनुभव तर आलाच असेल. सखी आणि कान्हा हसतात तिच्यावर आणि म्हणतात असो,
तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की वेदूने तुमची नोकरी सॉरी तुमच्यानुसार चाकरी सोडली आहे. आणि आता सखी पण म्हणते कान्हाला, आणि काय रे, आता ते नवाते सर पण नसतील ऑफिस मध्ये. आता ही मनस्विनी कान्हा आणि सखीला म्हणते, तुमच्याशी बोलायला मला वेळ नाहीये. तुम्ही बोला भले, तुम्ही दोघे बोला, कारण कितीही हवेत उडालात तरी जमिनीवर आणायला मला वेळ लागणार नाही तुम्हा दोघांना. आणि हे कसं करायचं मला चांगलंच माहितीये. कान्हा आता मुद्दामच म्हणतो, बापरे मी तर घाबरलोच. तर मनस्विनी म्हणते, हो असंच झालं पाहिजे, घाबरलाच पाहिजे, कारण साप शिडीच्या छोट्या छोट्या शिड्यात चढून लगेच खुश व्हायचं नसतं, कारण ऍट दी एंड एक मोठा साप असतो तिथे, हे विसरू नका. तर आता सखी मनस्विनीला म्हणते, सरकार तुम्ही स्वतःला साप म्हणून घेताय. ही मनस्विनी सखीला म्हणते, अजगर आहे मी, गिळून टाकेल सगळंच. राहता राहिला प्रश्न टेंडरचा, तर जेव्हा मी ते टेंडर जिंकेल तेव्हा तुमची मस्ती बरोबर उतरवेल. आता ही मनस्विनी कान्हाकडे बघते आणि त्याला म्हणते, मागच्या वेळी माझ्या कंपनीत शिरून चीटिंग करून तू टेंडर तर जिंकलास, पण ह्यावेळी काय करशील. यावेळी मी स्वतः पर्सनली लक्ष देणार आहे. आता बघूच यावेळी टेंडर कसा जिंकतोस. तर कान्हा सुद्धा चॅलेंज करतो आणि म्हणतो, काहीही झालं तर यावेळी टेंडर सन्हाच जिंकणार. तर हे टेंडर खूपच महत्वाचं असतं. सखी आता एकदम कान्हाला म्हणते, मस्त पैकी टेंडर तर आपण जिंकूच रे, पण आता नाश्त्याचं काय करायचं. आणि सखी टोमणा मारते आणि म्हणते, वेदू नाही आहे ना सरकारला नाश्ता द्यायला. तर आता त्याच टोन मध्ये आता ही मनस्विनी म्हणते, तर तुझे काका काकू आहेत ना सरकारला नाश्ता द्यायला. आता येते खरी मजा. आता ही जी मनस्विनी आहे ती परशू आणि मीनाक्षीला हाक मारते, मोठ्या मोठ्याने आवाज देते. तर सखी जोरात हसते आणि मनस्विनीवर अशी हसून टाळ्या वाजवते आणि म्हणते, सरकार विसरलात का, तुम्हीच आठवड्याभराचं स्केड्यूल दिलंय काका काकूंना, आणि आजच्या स्केड्यूल नुसार ते आता मार्केटमध्ये गेलेत भाजीपाला आणायला. इतक्यात तर ते येणार नाही, आणि आलेत की त्यांच्या हातून लाचारासारखं खा. तर आता हिला हर्ट होतं आणि मनस्विनी म्हणते, लाचार कोणाला बोललीस. कान्हा म्हणतो, तुम्हाला. पुढे आता कान्हा म्हणतो, हा म्हणजे तुम्ही त्यांना एवढं बोलणार आणि मग लाचारासारखं त्यांच्याच हातनं खाल. ही लाचारी नाही तर दुसरं काय आहे. तर आता ही मनस्विनी कान्हा आणि सखीकडे बघते आणि म्हणते, सरकार कधीच लाचार होणार नाही. आणि काय ब्रेकफास्टचाच प्रश्न आहे, ऑर्डर करेल मी, अशी झटक्यात डिलिव्हरी येईल. आता सखी मजाच बघत असते. आता मनस्विनी तिचा फोन घेते तर नेटवर्कच नसतं. हा सखीचा प्लॅन असतो. आता ही मनस्विनी म्हणते, आता अचानक काय झालं, आता तर मी फोनवर बोलत होते. मनस्विनी असं स्वतःला म्हणते आणि कान्हा म्हणतो, अरे अरे बहुतेक नेटवर्कने पण यांची साथ सोडलेली दिसतीये. आणि सखी टोमणा मारते आणि मनस्विनीला म्हणते, नेटवर्कला पण तुम्ही आवडलात नाही वाटतं. तर आता ही मनस्विनी म्हणते चाइल्डिश, आणि तिथून हसतच निघून जाते स्वतःच्या खोलीत. पण आता ट्विस्ट आहे. कान्हा सखीला म्हणतो हळूच आवाजात, बघा ना काय योगायोग आहे, नेटवर्क सुद्धा आपल्या मदतीला धावून आलाय आज. तर सखी कान्हाला सांगते, अरे पार्टनर योगायोग नाहीये, हा एक प्लॅन आहे. कान्हाला आता प्रश्नच पडतो. तर सखी सांगते की हो, तर बघ ना सरकार नावाच्या दुर्योधनाशी आपलं महायुद्ध सुरू आहे. त्यात तू माझा सारथी श्रीकृष्ण, मी अर्जुन, आणि या महायुद्धात आपल्या दोघांना साथ द्यायला श्री हनुमान पण आहेत. आता कान्हा विचारतो, हनुमान कोण. तर सखी आता इशारा करते. तर मागून आता गौतम काका येतात. आता नेटवर्क चालू नये म्हणून गौतम काकांनीच सखीच्या सांगण्याप्रमाणे बॉक्स काढून घेतला असतो पूर्ण, आणि म्हणूनच घरात नेटवर्क नसतं. तर त्यानंतर आता सखी कान्हाला म्हणते, सरकार स्कॅमर आहे पण माझ्याकडे पण जॅमर आहे बॉस. गौतम आता स्माइल करतो आणि सखी म्हणते, आता बघूच ती बाई कशी ऑर्डर करते ते. आता मनस्विनी तिच्या खोलीत जाते आणि तिथे सुद्धा आता नेटवर्क नसतं. आता ही मनस्विनी स्वतःला म्हणते, का चालत नाही नेटवर्क, काय प्रॉब्लेम झालाय. तिला आता शंका येते आणि ती स्वतःला म्हणते, एक मिनिट, यामागे सखी आणि कान्हा तर नसणार ना, त्यांचा प्लॅन असेल का हा ऑफकोर्स हा त्यांचाच प्लॅन असणार आहे. असले चीप स्टंट्स तेच करू शकतात. आणि त्यांना काय वाटतंय, असं सगळं करून मला हरवणार आहेत. सरकार आहे मी हरणार पण नाही आणि हार मानणारही नाही. तिथे खाली सखी, कान्हा आणि गौतम वाट बघत असतात सरकार खाली येण्याची. गौतम म्हणतो, आपला प्लॅन सक्सेसफुल होणार ना. कान्हा म्हणतो, काय सरकार आहे ती, एवढ्या सहजासहजी ती हार नाही म्हणायची, पण आपण आपले प्रयत्न सुरू ठेवायचे. आता गौतम म्हणतो, अजून पण ती खाली नाही आली आहे, तिला काय नेटवर्क मिळालं की काय. त्यावर आता सखी म्हणते, पेशन्स हनुमानजी,
दुर्योधन ज्या ऐटीत वर गेलाय ना तसंच खाली येणार आहे. आणि आता बघा काय होतं. कान्हा म्हणतो देन लेट स्टार्ट काउंटडाऊन. सखी म्हणते ओके. कान्हा त्याचा हात समोर करतो आणि म्हणतो 10. सखी आता कान्हाकडे बघते आणि इशारा करते की तू सुधारणार नाहीयेस. आणि तिथे आता गौतम काका असतात म्हणून आता सखीला पण कान्हाचं ऐकावंच लागतं. सखी कान्हाच्या हातात हात देते आणि मग उलटी काउंटडाऊन सुरू होते. 9, 8, 7 आणि त्यावर काय होतं, सखी आणि कान्हा एक एक स्टेप करत असतात डान्सची. आणि बघा मित्रांनो काय होतं, जेव्हा एक म्हणतो कान्हा तेव्हा काय होतं, सरकार यांच्या समोर असते. सखीचा हात कान्हाच्या हातात असते. आता मनस्विनीला बघून सखी म्हणते काय मिळालं का नेटवर्क, झाली का ऑर्डर प्लेस. तर आता मुद्दामच ही मनस्विनी म्हणते ते काय आहे ना, आज माझा मूड नाहीये घरी बसून खाण्याचा, आज माझा ड्राईव्ह करण्याचा मूड आहे. ड्राईव्ह करेल, एखाद्या फॅन्सी रेस्टॉरंट मध्ये जाईल आणि हवं ते ऑर्डर करेल, जे हवं ते खाईल, यू डोंट वरी. आणि इथे पण आता कान्हाने प्लॅन करून ठेवला एक. तर आता काय होतं, मनस्विनी निघणार असते तर सखी म्हणते सरकार किचन आहे आपल्या घरात, तुम्हाला जे हवंय ते तुम्ही स्वतः स्वयंपाक करून खाऊ शकता. तर आता ही जी मनस्विनी आहे ती सखीला म्हणते स्वयंपाक हॅव यू लॉस्ट इट. स्वयंपाक करणं, भांडी घासणं, कपडे धुणं, घर क्लीन करणं, या सगळ्या गोष्टी टिपिकल मिडल क्लास बायकांच्या असतात. ज्या बायकांना स्वतःचं कर्तृत्वच नसतं आणि बाहेर जाऊन काही करून दाखवण्याची ज्याच्यात धमक नसते, त्याच बायका हे सगळं करतात. स्वयंपाकघर ही एक फालतू जागा आहे. तर मित्रांनो ही खूपच चुकीचं बोलली आहे सरकार आणि मला सुद्धा खूप राग आला होता. पण सखी तिला चांगलाच धडा शिकवणार आहे आणि चांगलंच सुनावणार आहे पुढे, ते ऐकून तुम्हाला पण बरं वाटेल. हो, काही बोलायचं असेल सरकारला तर कमेंट सेक्शन ओपन आहे, तुम्ही बोलू शकता. तर बघा आता काय होतं, ही मनस्विनी म्हणते की स्वयंपाकघर एक फालतू जागा आहे जिथे बायका राबतात आणि आयुष्य घालवतात. पण हे सरकार नो वे, मी असलं काही करणार नाही असं म्हणून ही मनस्विनी तिथून निघून जाते. आणि सखी इथेच भडकते. आता सखी म्हणते घर सांभाळणारी बाई काय वाटली का हिला, ती बाई घर सांभाळते म्हणून हे जग चालतं. कान्हा आता सखीला म्हणतो सखी मॅडम शांत व्हा, कुठे तिचं बोलणं मनावर घेता. सखी म्हणते हो पण ते किती चुकीचं बोलली. आता हा सगळा गृहिणींचा अपमान आहे, आता तिला येऊच दे परत, तिला तिच्याच भाषेत मी उत्तर देते. सखी आता कान्हाकडे बघते आणि म्हणते गृहिणींचा अपमान झालेला मी सहन करणार नाही. त्यावर आता कान्हा म्हणतो तिची लायकी तरी आहे का गृहिणींचा अपमान करण्याची, डोक्यात हवा गेलीये तिच्या, बाकी काही नाही, काढू आपण ती हवा, वेळ आल्यावर काढूच. त्यावर आता गौतम विचारतो पण कबीर ती ऑलरेडी गेली आहे आता घराबाहेर. कान्हा म्हणतो हो काका, ती घराबाहेर तर गेली आहे पण गेट बाहेर कशी जाईल. आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो. मनस्विनी बाहेर येते आणि तिचं कारचा दरवाजा ओपन करत असते पण तिच्या आता लक्ष जातं की टायर तर पंक्चर आहे. आता ही मनस्विनी खूप चिडते. कान्हा आता तिथे धावतच येतो, टायरकडे बघतो आणि म्हणतो उप्स. त्याच्यासोबत सखी पण असते. कान्हा आता टोमणा मारतो आणि मनस्विनीला म्हणतो अहंकाराचा फुगा, अरे टायर कधीही फुटू शकतो हा. आणि मग ही मनस्विनी रागातच कान्हाकडे बघते तर कान्हा म्हणतो सखी मॅडम. कान्हा आता सखीकडे बघतो. सखी म्हणते बरोबर आहे, फ्लॅट टायर, ओ हो, काय सरकार आता कसं जाणार 5 स्टार हॉटेल मध्ये. त्यावर आता कान्हा म्हणतो पायाने जातील त्याचं काय. सखी म्हणते काय चालत, तेही सरकार. आता सखी म्हणते कबीर किती ऊन आहे, एवढ्या उन्हात सरकार चालत कसं जातील. तर आता कान्हा म्हणतो वेड, माणसावर वेड आली ना तो काही करू शकतो हो. आता मनस्विनी बघतच राहते. तर आता सखी म्हणते नाही रे कबीर, हे झालं कॉमन माणसाचं, काय सरकार आहे रे, सरकार नाही जाणार त्या चालत. आणि हो रिक्षाने पण नाही जाणार. कान्हा म्हणतो अरे हो, रिक्षा त्यांच्या स्टँडर्डला जात नाही, नाही का. की म्हणते एक्झॅक्टली, स्टँडर्ड तर जाणारच नाही त्यांचं, पण आता रिक्षाने जायची मजा त्यांना काय माहिती. कान्हा म्हणतो खरे, आपल्यासारखी साधी सरळ माणसं कशी छोट्या मोठ्या प्रवासासाठी रिक्षाच वापरतात. सखी म्हणते हो ना, म्हणजे मार्केटला गेल्यावर पाय दुखायला लागलेत की आपण कशी ऐटीत रिक्षा बोलावतो आणि मग ती पर्सनल कार असल्यासारखी फिरवतो. कान्हा म्हणतो हो असतेच, थोड्या वेळासाठी का होईना ती आपली पर्सनल कारच असते. मनस्विनी आता कान्हाकडे बघते. कान्हा म्हणतो हो ना, सामान्य माणसाची आयुष्याची कार. पुढे आता कान्हा म्हणतो आणि त्यात एखादा यंग कपल त्या रिक्षात येऊन बसतो आणि मग कसं त्यांना असं शेजारी बसायची संधी मिळते. कान्हा सखीच्या खांद्यावरती हात ठेवतो. तेव्हाचा आनंद काही वेगळाच असतो. सखी म्हणते हो बरोबर आहे, पण कबीर
आपण चाळीत असताना असं रिक्षानेच फिरायचो ना? सखी आता खूप उत्साहित असं सांगत असते. सखी एक्साइटेड झाली असते. कान्हा म्हणतो हो, पण ते झालं आपल्या साध्या माणसाचं. या सरकारचं काय, ह्या तर रिक्षात पण नाही बसणार बघाच. सखी म्हणते बरोबर आहे, तुलाही असंच वाटतं ना? कॉन्फिडन्स आहे ना तुला? कान्हा म्हणतो म्हणजे काय, ह्या रिक्षात बसणार नाही म्हणजे नाही. आता मात्र मनस्विनी बोलते आणि म्हणते नाहीच बसणार. काय ना, फोन मध्ये एक ऍप असतो ज्यावरनं आपण एक कॅब बुक करू शकतो. कान्हा म्हणतो ओ अच्छा. तर मनस्विनी म्हणते नाही नाहीच आहे ना तुझ्याकडे, मी बघेल कसं. सखी आणि कान्हा आता आतमध्ये जातात आणि असं म्हणून जातात बघूया आता काय होतं पुढे ते. आणि आता सखी कान्हा निघून जातात. मनस्विनी तिचा फोन बघते तर हिचा फोन डिस्चार्ज झाला असतो. मनस्विनी म्हणते व्हॉट द हेल, फोन कसा डिस्चार्ज झालाय, आणि स्वतःचा हात ती कारवर मारते. सखी आणि कान्हाच्या मागे मागे आता ही मनस्विनी सुद्धा घरात येते. तिला काही समजत नसतं काय करायचं. या मनस्विनीला खूप भूक लागली असते तर ती आधी फ्रीज उघडून बघते तर त्यामध्ये काहीच नसतं, अख्खा फ्रीज रिकामा. आता ही मनस्विनी म्हणते डॅम, फ्रीज मध्ये काहीच कसं नाहीये. तर तिथे आता सखी येते. कान्हा आणि गौतम पण असतो. तर आता सखी म्हणते ऍक्च्युली काय झालं ना, सकाळी सगळंच होतं फ्रीज मध्ये पण त्या मावशी आजीने सगळं संपवलं. गौतम आता गालातल्या गालात असतो. ही मनस्विनी आता सखीकडे बघते रागातच. सखी म्हणते बघितलं का सरकार कसं वाटतं, दुसऱ्याच्या हक्काचा घास काढून घेतला की. आता मित्रांनो, या मनस्विनीने सुद्धा सखी सोबत असंच केलं होतं जेव्हा सखी चाळीत राहत होती कान्हा बरोबर. असं तर आता काय होतं, ही मनस्विनी म्हणते खूप चीप आणि सहज मात देता येईल, मी अशीच चाल चालताय. तुम्हाला काय वाटतं, या सगळ्यामुळे सरकार हरेल? नो वे. आणि राहिला प्रश्न खाण्याचा, तर मी आता स्वतः काहीतरी बनवेल आणि खाईल. त्यावर आता सखी म्हणते वाव, नेकी और पुछपुछ. आता हा अनमोल क्षण मला विटनेस करायचा आहे, प्लीज प्रोसीड. आता काय होतं, सखी कान्हा आणि गौतम मज्जा बघत असतात आणि या मनस्विनीला काहीच बनवता येत नसतं. ती मनस्विनी सगळं सांडूबड करत असते, सगळा पसारा घालून ठेवला असतो. आता सगळे मज्जा बघत असतात. कान्हा गौतम तर मस्त हसतात तिच्यावर. आता ही मनस्विनी एका बाउल मध्ये कणिक घेते, त्यामध्ये थोडं पाणी टाकते आणि स्वतःच्या हाताने नाही तर एका चम्मचने ते सगळंच मिक्स करते. सखी एकदम मनस्विनीच्या बाजूला उभी असते आणि मस्त मज्जा बघते. तर मित्रांनो, या मनस्विनीने आता कणिकेचा गोळा नाही तर पूर्ण सिरप बनवला असतो. त्यात खूप सगळं पाणी टाकलं असतं आणि त्यामुळे कणिक अगदी पाण्यासारखे पातळ झाली असते. आता सखीला पण हसू येतं. पण बघा मित्रांनो, सखी मस्त सुनावणार आहे आता मगाशी मनस्विनी जी बोलली होती त्यावर. आता ही मनस्विनी खूप आटापिटा करते, खूप प्रयत्न करते, पण तिला काहीच बनवता येत नाही. आणि कान्हा आता गौतमला म्हणतो आज बहुतेक नाश्त्याला गव्हाची भाजी आहेत. आता मनस्विनी ते सगळं कढईत टाकते आणि मनस्विनी म्हणते मला भूक लागली आहे. सखी म्हणते मग बनवा ना काहीतरी, कोणी अडवलं नाहीये तुम्हाला. नंतर सखी म्हणते ओह सॉरी सॉरी, तुम्ही कसं बनवणार, स्वयंपाकघर तर एक फालतू जागा आहे हो ना. सखी आता मस्त सुनावते आणि म्हणते जिथे फालतू बाई राब राबून तिचं आयुष्य झिजवते, बरोबर आहे ना. आता मनस्विनी सखीकडे बघते. सखी म्हणते असंच काहीतरी म्हणाला होतात ना मगाशी. सखी आता पुढे मनस्विनीला म्हणते ज्या स्वयंपाकघराला तुम्ही फालतू म्हणालात सरकार, तेच स्वयंपाकघर एखाद्या स्त्रीचं हृदय असतं, हार्ट ऑफ द वूम. तिथे राबणारी स्त्री ही त्या घराला जिवंत ठेवणारी अन्नपूर्णा असते. आता ही मनस्विनी बघतच राहते. सखी म्हणते काय, तुम्हाला फक्त खाणारी तोंडच दिसतात, पण त्या बाईला खाणाऱ्या तोंडाच्या जागी भुकेली पोट दिसतात. तुमच्यासाठी किचन फक्त भांडी कुंडी किंवा काय धूर धुराणा असेल, पण आज कितीतरी स्त्रियांसाठी स्वयंपाकघर एक पवित्र प्रयोगशाळा आहे, जिथे फक्त अन्न नाही तर प्रेम शिस्त नात्यात चव भरली जाते. जेव्हा एखादी आई बहीण किंवा एखादी पत्नी गॅस समोर किंवा चुली समोर उभं राहून घाम गाळते ना, तेव्हा तिच्या घामातल्या प्रत्येक थेंबात तिचं तिच्या कुटुंबासाठी असणारं समर्पण दिसून येतं. खरंच मित्रांनो, ऐकून अंगावर काटाच आला. खूपच सुंदर बोलते सखी, खूप छान डायलॉग्स आहेत आणि ही रियालिटी सुद्धा आहे. सखी म्हणते बाई एक किचन मध्ये स्वयंपाकच करत नाही तर ती संसार साधते, ती अन्न शिजवत नाही तर नात्यात गोडवा टाकते, आणि तीच बाई संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणारी डॉक्टर बनते. आता ही मनस्विनी डोक्यावर हात ठेवते. तिला काय समजणार असो, पण आता सखी म्हणते एखाद्याला सर्दी झाली असेल तर त्याच्यासाठी काढा बनवते. कधी कोणाचं पोट दुखत असेल तर लिंबू पिळून काळा चहा करते. कोणाचं पोट बिघडलं तर गरमागरम वरण भात करून स्वतःच्या हाताने भरवते. आणि हो, एखाद्याचा मूड खराब असला तर त्या व्यक्तीचा मूड बनवण्यासाठी
त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल आणण्यासाठी ती जादूगरीण बनते. आता सखी मनस्विनीला पुढे म्हणते, तुम्हाला असं वाटतं ना सरकार, वाटेल तेवढा पैसा फेकून 5 स्टार हॉटेलमध्ये मस्त ऑर्डर करायची आणि मग पोटभर खायचं. पैशाने हॉटेलचं मेन्यू कार्ड विकत घेता येईल सरकार, पण स्वयंपाकघरात राबणाऱ्या माऊलीच्या हातची चव, तिचं प्रेम, तिची माया, ती कशी विकत घ्याल? पैशाने काय तर जगातल्या कुठल्याच करन्सीने विकत नाही घेता येत. आणि श्रीमंती फक्त बँक बॅलन्सची नाही, विचारांची सुद्धा असावी लागते. सखी आणि कान्हा पण बघत असतात. सखी आता मनस्विनीला म्हणते, ज्या दिवशी अन्नाच्या प्रत्येक कणामागे असणाऱ्या स्त्रीच्या कष्टाची जाणीव होईल ना तुम्हाला, त्या दिवशी तुमची ही खोटी श्रीमंतीच तुमच्या डोळ्याखाली पडणार आहे. आणि लक्षात ठेवा सरकार, स्वयंपाकघर हे प्रत्येक स्त्रीसाठी अन्नपूर्णा होण्याचं माध्यम आहे. त्यामुळे यापुढे स्वयंपाकघराविषयी काय किंवा त्या माऊलीविषयी काय उलट सुलट बोलू नका. तुम्हाला भूक लागली आहे ना, मग स्वतः स्वयंपाक करा आणि खा. येत नसेल ना तर मी सांगते कसं करायचं ते. आता मनस्विनी सखीकडे बघते. तर सखी म्हणते, 1 वाटी तांदूळ घ्या. ही मनस्विनी सखीकडे बघते. सखी म्हणते, तांदूळ ते तिथे आहे. आता मनस्विनी तांदूळ शोधते आणि त्यानंतर तांदूळ घेते बाउलमध्ये. आता सखी सांगते, अर्धी वाटी डाळ घ्या. मनस्विनीच्या खूप जिव्हार येत असते, तरी सुद्धा ती सगळं करते. सखी आता हेल्प पण करते थोडी मनस्विनीला. तर सखी पुढे सांगते, हे सगळं छान स्वच्छ धुवून घ्या, मग दुप्पट पाणी घालून कुकर लावा. आणि आता कान्हा मनस्विनीला टोमणा मारतो आणि म्हणतो, काय सरकार तुम्ही इतका मोठा बिझनेस चालवता, इतकं सगळं येतं, एक साधी बाई जे करते तुम्हाला ते सुद्धा येत नाही. तर आता गौतम म्हणतो, 1 मिनिट कबीर, तू बाई म्हणालास का? कान्हा म्हणतो, हो, का बरं? तर आता गौतम म्हणतो, या बाईमध्ये मला एकही बाईचा गुण दिसत नाही. गौतम आता हिच्यावर चक्क हसतो आणि मग कान्हा आणि गौतम तिथून निघून जातात. तर सखी पण हसते आणि मग म्हणते, कुकर लावा सरकार. तर चवीप्रमाणे मीठ मसाला घाला आणि 3 शिट्ट्या होऊ द्या. छान गरमागरम पोटभर खा, असं म्हणून सखी पण निघून जाते. पण आता ही मनस्विनी, तिला खूप राग येतो. आता मनस्विनी सगळं फेकून देते. टेबलवर मसाला वगैरे ठेवला असतो ते, आणि म्हणते, याचा सोड मी नक्की घेईल सखी. आज तू मला अन्नासाठी तरसवलायस, आता बघच तुमचा स्टाफ उपाशी कसं राहील ते. ची व्यवस्था आता मीच करते आणि टेंडर तर मीच जिंकणार, बाय हुक ऑर क्रूक. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की मनस्विनी परशुला म्हणते, त्या सखीला आणि कबीरला तुझा पुडका येतो, त्यामुळे त्याचे टेंडर रिपोर्ट्स मला आणून द्यायचे. आणि परशु तसंच करतो. गपचूप सखी कान्हाच्या खोलीत जातो. सखी आणि कान्हाचे टेंडरचे रिपोर्ट्स, त्याचे फोटोज घेत असतो. तितक्यात तिथे आता सखी आणि कान्हा येणार आहे आणि रंगे हात परशुला पकडणार आहे उद्याच्या भागात. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जे काही सरकार बोलली आहे त्यासाठी आपल्याला कमेंट सेक्शन ओपन आहे. तुमची मतं आरामशीर आणि मस्तपैकी मांडा. तर आता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.